माय यूट्यूब फॅमिली, कशा आहात सगळे? होप ऑल आर डुईंग गुड. सो आज आहे नवीन दिवस आणि आपला नवीन ब्लॉग. सो तसं पाहिलं तर आज आहे चैत्र नवरात्र, म्हणजेच आपली रामनवमी. सो आज रामनवमी आहे, त्यामुळे तुम्हा सगळ्यांना रामनवमीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. जय श्रीराम. सो आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला हेच पाहायला मिळणार आहे की आज मी देवपूजा कशी करणार आहे, जेवायला काय बनवणार आहे, सो कशी ओव्हरऑल मी सेलिब्रेट करणार आहे रामनवमी. सो हे मी तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये दाखवणार आहे. सो फॉर दॅट स्टे ट्यून्ड विथ अस. सो आमच्या अपार्टमेंट मध्येच एक आंब्याचं झाड आहे. सो दर फेस्टिवलला आम्हाला ते बरं पडतं, खूप सारे आंब्याचे पानं आम्हाला डेकोरेशनसाठी भेटतात. सो यावेळेस मी ठरवलं की आंब्याच्या पानांचं काहीतरी वेगळं डेकोरेशन करावं. सो मी त्याच्यावरती चंदनाने राम असं लिहिलं आणि त्याचं मी आता यूज करणार आहे रांगोळीसाठी. सो तोपर्यंत मी इथे चौकटीची पूजा करण्यासाठी चौकटीला हळद चंदनचा लेप लावून घेतला, त्यावर कुंकू लावलं आणि थोडीशी रांगोळी काढून घेतली. त्यानंतर आता रामनवमी स्पेशल आहे म्हणून छान रांगोळी काढली मी. सिंपल आणि सगळ्यात सोपी रांगोळी होती ही. रांगोळी मी यूट्यूबवरच बघून काढली आहे कोणाची तरी, मी काही माझ्या स्वतःची डिझाईन नाही आहे. सो रांगोळी काढली आणि त्याला मग आता छान डेकोरेट करण्यासाठी मी आर्टिफिशियल गार्लंड एक वापरलं, कारण हे खूप थोडंसं कमी वाटत होतं डेकोरेशन. सो आणखीन त्याला उठून दिसण्यासाठी मी ह्या आर्टिफिशियल हारांचा वापर केला आहे. सो 2 हारं मी जोडली आहेत आणि त्यानंतर मी आंब्याची जी पानं होती ज्याच्यावर मी राम असं नाव लिहिलेलं होतं, सो ती मी अशी प्लेस करून घेतली, जेणेकरून छान लुक आलं होतं. सो दर शुक्रवारी तर मी गॅसची पूजा करते, पण प्रत्येक फेस्टिवलच्या दिवशीसुद्धा मी गॅसची पूजासुद्धा करून घेत असते. सो गॅसचीसुद्धा छान मी पुसून घेतला गॅस आणि त्याच्यावरती छान स्वस्तिक काढून त्याला पण फूल अगरबत्ती लावून गॅस. सो ॲज युजल मी नेहमीप्रमाणेच अगोदर दाराची पूजा करून घेतली आहे. चौकटीची छानपैकी मस्त पूजा केली, रांगोळी काढली आणि त्यानंतर आता मी गॅसची पूजा करून घेतली आहे. आता गॅसची पूजा झाल्यानंतर आता मी देवपूजा करणार आहे. सो देवपूजेसाठी लागणारे सगळं देवाचं साहित्य मी सकाळीच आंघोळ केल्या धुवून घेतलं आहे स्वच्छ पितांबरीनी छान. सो आता थोडं डेकोरेशनसाठी मी पानं तयार करते, कारण रामनवमी आहे आणि काहीतरी डेकोरेशन झालंच पाहिजे दरवेळेस सारखं. सो यावेळेस म्हटलं थोडंसं इझी आणि इको फ्रेंडली डेकोरेशन करावं. सो मी आपले खायचे जे पानं असतात ते घेऊन आली आहे मार्केटमधनं आणि आता त्या पानांवरती मी चंदनाने राम 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 असं लिहिणार आहे. सो त्याचं आपण थोडंसं डेकोरेशन करणार आहोत आज. सो चला मग. आहेत मी स्वच्छ असं धुवून घेतले आहेत ह्या पानांना. सो आता याच्यावरती आपण लिहिणार आहोत काडी पिटीच्या काडीनी. सो असं मी पानावरती श्रीराम लिहिलेलं आहे, तुम्ही पाहू शकता, मस्त दिसत आहे. सो असंच आता मी प्रत्येक पानावर करून घेणार आहे. तो छानपैकी देवांना फुलं वगैरे वाहून घेतले मी, पानांचं डेकोरेशनही केलं आणि हे आंब्यांचे फांटे जे आहेत ते मी असेच इथे ठेवून घेत आहे, त्यांना काही चिटकवलेलं नाही आहे. आणि छान मनोभावे मी मस्त देवाची पूजा करून घेतली आहे. सो आता मी तुम्हाला दाखवते की पूर्ण माझी पूजा कशी दिसत होती.
सो पाहू शकता तुम्ही किती छान वाटत आहे. मी नागवेलीच्या पानांवर जे श्रीराम असं लिहिलं आहे ते आता ते चंदन वाळलं आहे त्यामुळे ते उठून दिसत आहे. त्यानंतर ही माझी रोजची देवांची पूजा. सो इथे 12 महिने आम्हाला शेवंतीची ही फुलं भेटतात. वेगवेगळ्या रंगांची ही फुलं भेटतात आणि देवाला ना आपण जितके फुलं लावू तितकी देवपूजा छान भरून दिसते. सो हा हार मी आणला होता स्पेशल आजच्या पूजेसाठी. आणि इथे माझ्या देवघराला हे असं वरती हे असल्यामुळे तिथे मी व्यवस्थित हार असा लावू शकते. मला ते सोपं होऊन जातं. सो आंब्याची फांटेसुद्धा लावलेली आहेत मी. सो ओव्हरऑल माझी पूजा खूप भरून दिसत होती, खूप छान दिसत होती. सो हे चौकटीची पूजा आहे माझी. सो हे सुद्धा पूर्ण मी तुम्हाला दाखवते. सो चौकट माझी खूप सुंदर दिसत होते. आपण जेव्हा पण चौकटीवर हळद चंदनाचा लेप लावून कुंकू लावतो ना तेव्हा चौकट खूप छान दिसते. सोबतच ही जी माझी रांगोळी आहे तिचा पण पूर्ण लुक तुम्ही पाहू शकता. सो पूजा झाल्यानंतर मी आले किचनमध्ये स्वयंपाकाची तयारी करण्यासाठी. तो आजचा आमचा मेन्यू होता जिरा राईस. जिरा विथ घी राईस पेस्टला खायचा होता. सो त्याच्यासाठी मी ते बनवत आहे कारण राईस सध्या मी खाणं बंद केलं आहे. सो आज म्हटलं पुरी बनवावी. पुरीसोबत खीर पिल्सला खूप आवडते. सो त्याच्यासाठी खीर बनवली आणि मी माझ्यासाठी आपली आलूची सुकी भाजी बनवत आहे. सो खूप छान खीर बनली आहे. हातशेवया आहेत फ्रेश, मला गीता मामीने दिल्या आहेत. सो आता बघू पिल्सला आवडते की नाही आजचं हे आपलं जेवण. व्हॉट यू वॉन्ट टू इट फर्स्ट? गुलाबजामुन. खीर खाओ खीर. Why it is little salty? वो घर का बना ऐसा है, हाथ शेवाया बोलते ना, घर का है वो, मशीन का नहीं है, इसलिए थोड़ा सा उसमें सॉल्ट रहता है. बट टेस्ट कैसा है? कैसा लगा पूरा आज का स्पेशल मेन्यू, रामनवमी स्पेशल मेन्यू? ब्लॉकबस्टर ब्लॉकबस्टर. खाने से मेरा पेट बोले ब्लॉकबस्टर. पसंद आया? गुलाब जामुन के साथ पूरी कौन खाता है? गुलाब जामुन के साथ पूरी कौन खाता है? कुछ भी. आता रात्र झाली आहे, रात्रीचे 9:30 झाले आहेत. सो दुपारी जेवल्यानंतर थोडंसं रेस्ट केला मी 2 तास आणि त्यानंतर परत बाहेरची काही कामं होती. आज सुट्टी असल्यामुळे तीच कामं करायची होती. सो ती कामं करून घेतली आणि त्यानंतर मग आज आम्ही मंदिरातसुद्धा गेलो होतो. सो खूप छान सजवलेलं आहे इथलं राम मंदिर. खूप छान डेकोरेशन केलं होतं. सो मस्तपैकी दर्शन घेतलं आणि आजचा दिवस आमचा असा सेलिब्रेट झालेला आहे. छानपैकी गेलेला आहे आजचा दिवस. सो मंदिरात व्हिडिओ शूटिंग करता आली नाही पण मी फोटो काढला आहे आणि तो फोटो मी व्हिडिओच्या शेवटी टाकत आहे. सो येस, आजच्या ब्लॉगमध्ये होतं इतकंच. भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. टिल देन बाय, टेक केअर.